नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तुमची लाडकी पिऊ पप्पासाठी मी ना एक छोटीशी कविता बोलणार आहे आता। माझा बाबा मी काय गाऊ बाबाची स्तुती, शब्द अपुरे पडतील अशी माझ्या बाबाची महती। माझ्या जन्मानंतर तू बाप माणूस झाला, तूच माझ्या कैवारी माझ्या बापाची गोष्ट न्यारी। संकटातही बाबा माझ्या सोबत उभा राही। मी काय लिहू बाबावर माझ्या आयुष्याला घडवणारा बाप माझा कुठल्या देवापेक्षा कमी नाही। बाबाच्या कुशीत निवांत विसावले आजही जग मला तुझ्या नावाने ओळखते। नक्कीच काहीतरी पुण्याई माझी जन्म तुझ्या पोटी झाला। बाबा नावाचा राजा माणूस सहज पुन्हा कळत नाही। कितीही चिडला तरी बाबासारखा मायेचं पासन दुसरं पुन्हा येत नाही। मेहनतीचे हात तुझे भरवी सोन्याचा घास मला, परक्याचं तोंड म्हणतोस मग बाबा माझ्यासाठी एवढं खर्च का केलास? कुठल्याही तक्रार न करता सांभाळलंच मला माझ्या बहिणी भावाला। तुझं माझं नातं असंच आहे, तुझ्याशिवाय माझ्या लग्नाला अर्थ जुळत नाही। माझ्या बाबाच्या राज्यात माझं आयुष्य राजकुमारीपेक्षा कमी नाही। अजून काय लिहू तुझ्यावर शब्द उतरता येईल एवढा छोटा माझा बाबा नाही। थँक्यू। वडील मोठे बंधू अनेक त्यांच्या सेवा काळात 38 वर्ष सर्व्हिस त्यांनी केली। आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं आता प्रत्येक ऑफिसमध्ये व्यक्ती आहेत, सदस्य आहेत, अधिकारी आहेत। सगळ्यात पहिले मुदर फॅमिलीतर्फे आमच्यातर्फे तुमच्या सर्वांचे फार आभार मानतो। जो मान सन्मान आज इथं जो दिसतोय आणि त्यामुळे माझ्या भावाचे संबंध कसे असतील यात म्हणजे सर्वांसमोर एकदम उत्कृष्ट दिसतंय। सगळ्यांनी तारीफ केली, करता सगळी भावाचीच तारीफ केली। भाऊ असा ऑफिसमध्ये कसं वाटलं, पण त्याला वागवणारे जे आमच्या वहिनी त्यांचं कोणी नावच घेतलं त्यांसाठी फार मोठा उपास आहे त्याच्या मागं। आणि त्यांनी खरोखर की आयुष्याचा भाऊ असा वडिलासारखा, वहिनी असावी आईसारखी, की जे आमच्या परिवाराला घेऊन जातात। एक खरं सांगतो, उदर परिवाराचा हा जो शर्ट होता याला जी पदर आहे ती आज उतरली, ती आता इथून परत जगत राहणार नाही। हा ते पुढं पण अभिमान होता। आता माझं हेड ऑफिस कोपरगाव आहे, पण आम्ही एकच म्हणालो नाही, मेरा भाई कलेक्टर ऑफिस मेन बॉस तो छापच रिव्ह्यू पडेल। माझी 2018 पासून बत्तीस केली फक्त आणि प्रोग्रेस कसं आहे तर सर्वांचे मी आभार मानतो। आणि असंच प्रेम जर आम्हाला काही ऑफिसमध्ये कामाचं पडलं तर आम्ही त्याचं नाव घेऊन कामं करायला आणि ते प्रेम राहू देतं। आणि आमच्या परिवारासाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। एवढे बोलून तुम्हाला सांगतो। मी सांगतो सगळ्यांना भाव विश्वास काहीच बापापेक्षाही तिकडे बापाला मुलीच घरी प्रेम लागतं मलापेक्षा ती माझ्या एक मिनिटामध्ये मात्र बाजून दाखवतो असा येतो विरोध जसा समीप येतो दाखवून गंध असा येतो विरोध जसा समीप येतो
क्षणलेखीच्या वियोगाचा, हृदयातील अस्थिरतेचा लेख मी हे जाण्याचा सरी, मागे पाहून अश्रू नयनी भरी, मागे पाहून अश्रू नयनी भरी, चित्रफित सरकत जाई, आयुष्यात दृष्टी समोर येईल. बालपणतीचे सारे आठवे, अंतरी जरी ते न साठवे. आपण कुठल्या गोष्टी साठवून ठेवून नसतात, बरोबर काम करून मात्र सगळं समोर पाहायला येत असते. आयटीने तिचे शाळेत जाणे, एवढे ते अमृत नसणे. कन्या असतेच असे शिकवे, पेर्याने जगणे कसे. कन्या असून शिकवले, म्हणून माय बाबा दुःख होईल, आठवणीनी मन भरून येईल. शब्द तिचे कानी गुंजती, बोल मणी रुंजी घालती. शब्द तिचे कानी गुंजती, बोल मणी रुंजी घालती. आई बाबांनी सुख दिले, कन्येस फुलासम जपले. कन्येस फुलासम जपले. कधी न केला अवमान, कुटुंबातिला दिले सन्मान. अश्रू येती, गालावर ते ओघळते. कन्या असे घरा मायेचा स्रोत खरा जगण्याचा. एक ना अनेक जण ध्यानी, अनेक क्षण ध्यानी, कसे मिटतील हृदयातुनी. भेडसावा तो प्रश्न मनोमन, ऐकताच शब्द कन्याचा. सर्वच क्षेत्रात ती महान, आई वडिलांची खरी शान. काल परतले बदल करावा, कन्यादान कोशात नसावा. माझा विचार आहे, त्यामुळे कन्यादान शब्द काढून टाकावा असं मला वाटतं. सर्वच क्षेत्रात ती महान, आई वडिलांची खरी शान. काल परतले बदल घडावा, कन्यादान कोशात नसावा. वस्तुदान योग्य शब्द असावा. वस्तुदान आपण करू शकतो, कन्यादान प्रघात थांबावा. कन्येविन जग सारे स्मशान, नियतीचा अंकुश धरावे ब्रह्मा. निसर्गाचं देऊ नये आव्हान, कन्येशिवाय आले ना. सर्वप्रथम मी हा कार्यक्रम संयोजन आयोजन यांचे मनापासून आभार मानतो. खरोखर चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम करून आणण्यामध्ये जे आत्तापासून एक पहिल्यापासून सादर घेतात त्यांचा खरंच आपण सत्कार केला पाहिजे. मी पहिले सर्वप्रथम गोळ्या साहेबांना आणि आता 2 महिन्यांना मोठा सत्कार होतो तरी सेवा ते 38 वर्षांची सेवा केली. या सेवेमध्ये शासनाने जेवढे फायदे मला पाहिजे होते किंवा सर्व कर्मचारी आहेत ते मला थोडी मिळालेले. सेवादारामध्ये कालावधी होते 2 वेळेस मला ती आवाज भेटला. याप्रमाणे त्या कार्यक्रमामध्ये आम्ही अधिवेशन घडवून आणलं. आम्हाला आपण निर्देश केले, कार्यालय त्यांनाही भेटवत होता. एक संघटनेचा एक कार्यकाल असतो किंवा 5 वर्ष जास्तीत जास्त जातो. जर तो टिकून राहिला तर ते संघटना नंतर मात्र चेंज झाले का म्हणून त्याला न चिकून राहता त्यांचा वर्ग जर केलेला आहे म्हणजे संघटनेचा वाढ होता. तर या कार्यक्रमामध्ये भरपूर काम केलं. सुरुवातीला तर कृषी साहेब असायचे, निर्माणकर असायचा, दहाडे, सुभाष दहाडे, अशोक दहाडे यापासून आम्ही सुरुवात केलेली. शेख सरोदे आयडिया सेक्टर होतं केसर इंग्रज जिल्हा तेव्हापासूनच सुरुवात झाली. सर्व हा कार्यक्रम मोठा आहे. त्या सर्वांमध्ये आपण काम केलेलं आहे. सर्वच्या बाबतीत
कार्यालयामध्ये सुद्धा कोणीही असो, कोणताही व्यक्ती हो, माझ्याकडे झाला होता त्याचं काम मी 100% करून द्यायचं. आणि प्रत्येकाला काम करणारा कार्यालय काम असं आहे ते पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह करायचो आपोआप तेच तर तो धरून चाललो. ते मला काम आलं, ते माझ्या आईवडील तुम्ही असं काय ते जे शिकवलं, जे शिकवून दिली तेच आज कामं आलेली. पहिल्यापासून जे संस्कार असतात नाही म्हटल्याचे त्याचं पालन आपण केलेलं आहे. ज्यावेळेस या संघटनेच्या काळामध्ये दिलीप शिंदे होते त्यांना जवळजवळ आपण औरंगाबाद जिल्ह्याने पूर्ण विभागाचं प्रशिक्षण घेतलं होतं. जवळजवळ 2 ते 3 संघटने चालू होतं. प्रत्येक संघटनेचे प्रत्येक लोकमान्य प्रत्येक संघटनेचे प्रशिक्षण घेतलं. त्याच्यामुळं आपली संघटना झाली की कुठे कार्य सुरू झालं. नंतर नारायण गांधी सगळेजण झाले, त्याला एक वेगळंच ज्ञान तयार झालं. हा कोणते साहेबांचा राज्यामध्ये मध्यंतरी लातूरला जायचं, मुख्यमंत्र्यांना जायचं. हा कार्यकाळ सर्वांनी आभार. आज 30 सप्टेंबर 2024 आमचे सर्वांचे आवडते निम्नश्रेणी लघुलेखक श्री अनिलजी गुजर हे लेखाघोष भवन कार्यालयामध्ये उपसंचालक अधिकारी यांच्याकडे कार्यरत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी आपण सर्वजण आम्ही एकत्र आलेलो आहोत. सपत्नीक सर्वजण आहे. गुजर साहेब यांचे पूर्ण कुटुंबीय या कार्यक्रमासाठी हजर आहे. गुजर साहेबांचा सेवाकाळ 38 वर्ष 6 महिने 17 दिवसाचा राहिला असून त्यांची 1986च्या अपॉइंटमेंट डेट ऑफ अपॉइंटपासून ते आजच्या 30 सप्टेंबर 2024पर्यंत त्यांनी अखंड सेवा हे ट्रेझरी कार्यालयातच केलेली आहे. अतिशय मितभाषी न चिडणारं व्यक्तिमत्व आज आमच्या सेवानिवृत्तीच्या स्टेनोग्राफरच्या संघटनेमध्ये दाखल झालेले आहेत. आणि त्यांनी त्यांच्या सेवाकाळामध्ये स्टेनोग्राफरची संघटना असो, मध्यवर्ती संघटना असो, प्रत्येक विविध पदावरती प्रमुख, प्रसिद्धी प्रमुख, सहसचिव वेगवेगळ्या याच्यावर कामं करून मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे सुद्धा त्यांनी बरेचसे प्रशिक्षण घेतलेले आहेत. स्टेनोग्राफरचे ट्रेझरी कार्यालयामध्ये जिल्हा संघटनेच्या बऱ्याच बैठका घेतल्या आणि बरेचसे जे काही एकाकी पद असल्यामुळे आजचे दुरक्षित असलेलं पद स्टेनोग्राफरचं त्याला त्यांनी एक नवीन प्रोत्साहन करून जिथं स्टेनोग्राफर्सला कोणत्याही संघटनेने जवळ केलं नाही त्या संघटनेला त्यांनी मजबूर करून आमच्या स्टेनोग्राफर संघटनेला एकत्रित आणून बऱ्याच काही मागण्या सरकारकडे ज्या पेंडिंग होत्या त्या मंजूर करून घेतल्या. अशा या व्यक्तीचा आज आपण सेंड ऑफ सादर करीत आहोत. लोकसंपर्कामध्ये येत आहोत. तर आम्हालासुद्धा खूप वाईट वाटते. पण आम्ही जे रिटायर्ड स्टेनोग्राफर्स आहेत त्यात आम्हाला याचा आनंद झाला की पूर्ण वेळ ते आमच्यामध्ये आलेले. सेवा काळामध्ये असं असतं आहे की सकाळी 9 7 सरपंच साहेब आमचे जे सुयस आहेत त्यांचा आम्ही डोळ्यांनी पाहिलेला अनुभव घेतला. तर रविवारची सुट्टी, रात्रीचा जाण्याची वेळ नव्हती, कुटुंब फार दूर असायचं. आज कुटुंबाने फार आनंद याचा आहे की आपली व्यक्ती आज पूर्ण वेळ आपल्यासाठी घरामध्ये आहे. आणि माझं प्रत्येक स्टेनोग्राफर म्हणणं आहे की परत रिजॉईन होऊ नका. तेच त्या कामासाठी जाऊन आपला अपमान करून घेणं हे फार फार शोभवंतिक आहे. रिजॉईन होणं म्हणजे अक्षरशः अगदी खालच्या दर्जाची वागणूक मिळते. जे सेवेमध्ये आपण आपल्या त्या खुर्चीला मान दिला, हे सांभाळला, तो अतिशय फार महत्त्वाचा होता. असो, अनिल गुजर यांना आमच्या पूर्ण औरंगाबाद जिल्हा महसूल संघटनेतर्फे, महसूल स्टेनोग्राफर संघटनेच्या वतीने, तसेच विविध विभागातील स्टेनोग्राफर्स श्री नारायणजी दास आमच्या ते ॲक्टिव्ह मेंबर आहेत. सेवानिवृत्तीनंतरच ते संघटनेमध्ये कार्यरत आहेत. आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही श्री अनिल गुजर यांना दीर्घायुष्य लाभून
त्यांना त्यांचं पुढील आयुष्य त्यांचं आमच्या आरक साहेबांनी म्हटल्यासारखं त्याचं सेकंड इनिंगमध्ये त्यांना सुखाचं समृद्धीचं जावं याची त्यांनी प्रार्थना करतो. आई तुळजाभवानी प्रार्थना करतो आणि माझा एक दत्तात्रय किशनराव. संकल्पना दत्तात्रय सरदेस. माझे मिस्टर इथे डिव्हिजनल कमिशनर ऑफिसला स्टेनो म्हणून होते आणि आज श्री अनिल गुजर साहेबांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. बरेच जण त्यांच्याविषयी बोललेले आहेत. मला ते म्हणजे मी फक्त माझ्या मिस्टरांच्या संपर्कातनं त्यांना ओळखते. आता प्रत्यक्ष फार कमी आमची भेट झालेली आहे. पण आज प्रत्येकाने त्यांचं जे काय कौतुक केलेलं आहे आणि त्यांचा म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरूनच जाणवतं की ते खरंच खूप शांत स्वभावाचे असणार आहेत. आणि मला आता फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यांचं पुढचं आयुष्य पण असं छान राहावं. आणि वहिनी खूप लकी आहे तसं मला वाटतं, कारण ते शांत स्वभावाचे आहेत. म्हणजे त्यांना ह्यांच्या रिटायरमेंटच्या जोडीसारखी जोडी त्यांना त्यांच्या रिटायरमेंटचा फारसा वहिनींना त्रास होणार नाही असं मला आता म्हणजे वाटतं की ते खूप शांत आहेत. म्हणून इथून त्यांचं पुढचं रिटायरमेंटचं आयुष्य खूप समृद्धीचं भरभराटीचं जावं. आणि त्यांनी मुलांना पण खूप छान वळण लावलेलं दिसतंय, कारण आज त्यांच्या मुलीने पण खूप सुंदर सगळं व्यवस्थित बोलली अगदी. आणि म्हणजे आम्हाला सगळ्यांना तिने अक्षरशः डोळ्यांना पाणी आलं आमच्या. पण खरोखरीच ह्याच्यावरूनच त्यांच्यात काय गुण आहेत हे सगळं आज आम्हाला दिसून आलेलं आहे. धन्यवाद. ओके. आणि अजून मी फक्त उबाळे साहेबांचं एक आभार मानते की ते प्रत्येक स्टेनोचा स्वतः म्हणजे सहभाग घेऊन सगळ्यांना बरोबर अगदी गोळा करतात आणि प्रत्येकाचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम एकदम व्यवस्थितरित्या पार पाडतात. त्याच्यामुळे उबाळे साहेबांचं पण खूप खूप धन्यवाद. आणि उबाळे साहेबांमुळेच आम्ही पण आमच्या नवऱ्यांच्या सोबत इथे येऊन आमच्या पण सगळ्यांच्या एकमेकींच्या ओळी करतो. म्हणजे वर्षातनं एकदा आम्ही फक्त सेंड ऑफच्या कार्यक्रमाला एकमेकींना भेटतो. पण असं नाही. माझी अशी विनंती की त्यांनी काहीतरी गेट टुगेदर दर महिन्याला करावं आता सेवानिवृत्त झाले. कार्यक्रम ठेवत जाऊ. आता सगळे हे वर्षातून तरी एखादा ठेवत जाऊ. म्हणजे आहे का नाही कमीत कमी सगळ्याला जाणीव होत. काय म्हणतो सबमिट काढून घेऊ अनिल जसं ऑफिस